खरं म्हणजे ठाणे शहरातल्या ज्या साईबाबाची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात लोकांना आकर्षण करणारं कैलासवासी बलीबाई नैबाकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे। आता संजयजी केळकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहेच, परंतु आता बलीबाईच्या पश्चात मंगेशच्या नेतृत्वाखाली ही ट्रस्टची लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्यकाळामध्ये एक तीर्थस्थानासारखंच इथं वातावरण राहील असा माझा विश्वास आहे। बाबाचं दर्शन घेतलं तुम्ही, काय मागणं? बाबाचं दर्शन घेतले, ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात, ठाण्याच्या जनतेला सुख मिळावं अशी प्रार्थना केलेली। वेगळा प्रश्न आहे, निवडणुका जाहीर झाल्या आहेत, महानगरपालिकेने सोडत देखील झालेली आहे। भारतीय जनता पार्टी आपल्यावर महत्त्वाची ठाण्यासाठी जबाबदारी दिली आहे, कसा बघता भारतीय जनता पार्टीची कशी भूमिका असणार आहे? हे बघा, बाब असे की भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तराच्या नेतृत्वानं महायुतीमध्येच त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा इच्छा व्यक्त केलेली आहे, पण त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे। आणि एकूणच सगळं वातावरण सकारात्मक आहे, त्याच्यातून जो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जी प्रगती चालू आहे तशीच चालू राहील, सर्वार्थानं चालू राहील। देवेंद्र फडणवीसांचा या राज्याचं जे नेतृत्व आहे हे परिपक्व नेतृत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम चालेल। फक्त एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याच्याकरता मी त्यांचा मोठा सहकारी म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं राज्यस्तराच्या नेतृत्वाकडे मांडेन। स्थानिक ह्याच्यावर पातळीवर पाहिलं असता प्रत्येक पक्ष, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल, प्रत्येक पक्षाचा दावा आहे की महापौर हा आमचाच बसेल। नाही, आता प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे। माझं म्हणणं आहे की चला का ठाण्यामध्ये साईबाबाच्या कृपेनं संजय केळकरांच्या नेतृत्वाखाली चमत्कार घडेल असा माझा विश्वास आहे। चला, मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढलाय, काल देखील तुम्ही कुटुंबाला भेट दिलेली आहे, कशा पद्धतीचे आदेश वन विभागाला? बाब अशी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये 4 धरणं आहेत। पूर्वी एवढी ऊसाची शेती नव्हती, ऊसाच्या शेतीच्या आधारानं तिथे आदिवास त्यांना मिळाला। त्यांना असं वाटतं की ऊसाचं जो एक शेत आहे हेच आमचा आदिवास आहे। एकेकाली तिथे बिबट्याचा वावरच नव्हता। आज साधारणपणे ऑथेंटिक जुन्नर तालुक्यामध्ये 750 बिबटे आहेत आणि ऑफ द रेकॉर्ड ते 1000ची संख्या त्यांनी क्रॉस केलेली आहे। एकूणच मी ज्या 3 घरामध्ये गेलो, एका ठिकाणी 5 वर्षाच्या मुलीला त्या ठिकाणी वाघाने भक्ष बनवलं, एका ठिकाणी 11 वर्षाच्या मुलाला बनवलं, एका 83 वर्षाच्या आजीला बनवलं। बाबाशी त्यांच्या घरात गेल्यानंतर जे दुःख बघितल्यानंतर मला थोडीशी माझी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो लाज वाटली की अशा प्रकारच्या लोकांच्या सातत्यानं डोळ्यातून असून झाडत होते। पैसा दिला तरी तो पैशाने काय ते येणार नाही। मी काल असं म्हटलं की जो बिबट्या स्वतः कसल्याही मर्यादा न ठेवता जर माणसांवर हल्ला करणारा असेल तर हल्ला करताना त्या बिबट्याला ऑन द स्पॉट त्याला शूट करा, अशा प्रकारचे काल टीव्हीवर त्या गोष्टी होत्या। कारण त्या ठिकाणी लाखो लोक त्या ठिकाणी दुःखी आहेत आणि म्हणून पुणे जिल्ह्याकरता आणि नगर जिल्ह्याकरता दोन्ही जिल्ह्यांकरता 11 कोटी रुपयाची तात्पुरती त्या ठिकाणी यंत्रणा उभी केलेली आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी चंद्रपूरच्या भागात जशी यंत्रणा उभी केली तशी यंत्रणा उभी करण्यात येईल, जेणेकरून मानवाच्या आणि हिंस्र प्राण्याच्यामध्ये संघर्ष कमी होईल।